मंडळी, घटनेचा केंद्रबिंदू होता शांतीनाथ काळे. वय वर्षे 40, एक मेहनती आणि कष्टाळू माणूस. इचलकरंजीतील बर्गे माळ्यात राहणारा, आपल्या कुटुंबासाठी झटणारा आणि मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणारा हा माणूस कपड्यांच्या गिरणीत काम करत होता. घरी पत्नी सुजाता आणि 3 मुली होत्या. त्याच्या जीवनात मोठी स्वप्ने नव्हती, पण एकच इच्छा होती. मुलींनी शिकून मोठं व्हावं, चांगलं आयुष्य जगावं. मोठी मुलगी साक्षी, वय 21, स्वभावानं तापट, थोडीशी आक्रमक आणि बंडखोर होती. लहानपणापासून हट्टी वृत्तीची असल्याने कधी कधी घरात तणाव निर्माण व्हायचा, पण शांतीनाथने तिला कधी कमी लेखलं नाही. उलट तिच्यावर प्रेम करत तिच्या भविष्यासाठी स्वप्न बघत होता. मात्र त्याला कल्पनाही नव्हती की एके रात्री हीच मुलगी त्याचा जीव घेईल. त्या मंगळवारी रात्री साधारण 9 वाजता घरात वादाचा भडका उडाला. साक्षीची आणि तिच्या आईची काहीतरी खटपट झाली. त्यावरून भांडण वाढत गेलं. बाहेरून दमून आलेल्या शांतीनाथने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण आवाज वाढल्यावर तो मध्ये पडला. असं कशाला ओरडता? तुम्ही दोघीही शांत बसा. त्याच्या दमदार आवाजाने वातावरण भारले. मात्र साक्षीला त्याचा हस्तक्षेप खटकला. आधीच संतापलेली साक्षी अधिकच भडकली. वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्यांच्यावरच शब्दांचा वर्षाव केला. तुम्हाला काय माहिती? कधी माझ्या जागी येऊन पाहिलंय का? ती जोरात ओरडली. वडिलांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा संताप अनावर होत गेला. आईही मध्ये पडली आणि भांडण हातघाईवर आलं. रागाच्या भरात साक्षीने आजूबाजूला पाहिलं आणि तिच्या नजरेसमोर तो लोखंडी गज आला, जो नुकताच घरात आणला गेला होता. त्या क्षणी तिच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, पण एका क्षणात सगळं बदलून गेलं. संतापाच्या भरात तिने गज उचलला आणि वडिलांच्या डोक्यावर घणाघात केला. धडाम! एकच कर्कश आवाज झाला आणि क्षणार्धात सगळं स्तब्ध झालं. शांतीनाथने वेदनांनी किंकाळी फोडली आणि जागेवर कोसळला. त्यांच्या डोक्यातून गरम रक्ताचा प्रवाह वाहू लागला. उजवा हात कंप पावत होता, शरीर थरथरत होतं. भयभीत सुजाता किंचाळू लागली, साक्षी, काय केलंस तू? पण साक्षी ही स्तब्ध झाली होती. तिच्या हातात अजूनही रक्ताळलेला गज होता आणि तिच्या डोळ्यासमोर वडिलांची तडफड सुरू होती. काही क्षणातच त्यांचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखलं. ते पाहवत नव्हतं, पण काहीही करता येणार नव्हतं. सुजाताने धावत जाऊन शांतीनाथला हलवण्याचा प्रयत्न केला. डोळे उघडा, काहीतरी बोला. पण त्यांच्या तोंडून फक्त एक अस्पष्ट आवाज आला आणि ते सुन्न झाले. शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून घराकडे धाव घेतली. घरातलं भयावह दृश्य पाहून त्यांचेही हातपाय थरथर कापू लागले. कुणी पोलिसांना फोन केला, कुणी ॲम्ब्युलन्स बोलावली, पण डॉक्टरांनी नाडी तपासून सांगितलं ते गेले होते. वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि बर्गे मळ्यात खळबळ उडाली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. ही हत्या आहे आणि हत्या करणारी स्वतःची मुलगीच आहे. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने त्वरित साक्षीला ताब्यात घेतलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही धक्क्याचे भाव होते. आई सुजातालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. जेव्हा साक्षीला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बसवलं, तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी तिला विचारलं, का केलंस असं? साक्षी काही बोलली नाही. ती फक्त समोर बघत राहिली. तिच्या मनात काय सुरू होतं कोणालाही कळत नव्हतं. काही वेळाने तिच्या ओठातून थरथरत्या आवाजात शब्द बाहेर पडले, माझा हेतू मारण्याचा नव्हता, पण खूप राग आला होता. माझ्या हातून हे घडलं. ती बोलत होती, पण तिच्याकडे शब्द नव्हते. आता काहीही करून मागे जाता येणार नव्हतं. संपूर्ण समाजात एकच चर्चा सुरू झाली. चूक नेमकी कोणाची होती? एका बापाची, जो आपल्या मुलीला शिस्त लावत होता, की त्या मुलीची, जिला रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही, की त्या परिस्थितीची, जिथं कौटुंबिक वाद इतक्या टोकाला गेले की एका लेकीने स्वतःच्या जन्मदात्याचा जीव घेतला? साक्षी आता कारागृहात होती. तिचं संपूर्ण आयुष्य एका चुकीच्या निर्णयाने उद्ध्वस्त झालं होतं. आई सुजातावरही केस दाखल झाली. एक चांगलं कुटुंब एका रात्रीत उद्ध्वस्त झालं. रागाचा क्षण तात्पुरता असतो, पण त्या एका क्षणाची किंमत संपूर्ण आयुष्यभर चुकवावी लागते.
शांतीनाथ काळे गेले, पण साक्षीचंही आयुष्य संपलं. एका निर्णयाने 3 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एकाचा मृत्यू, एक तुरुंगात आणि एक विधवा. कधीही भरून न निघणारी जखम. एका मुलीच्या रागाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनेतून शिकण्यासारखं खूप काही आहे. राग हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. साक्षीने एका क्षणात घेतलेल्या चुकीच्या निर्णयाने स्वतःचं भविष्य संपवलं. कुटुंबात मतभेद होणं स्वाभाविक आहे, पण संवादाऐवजी जर राग आणि हिंसा निवडली तर त्याचे परिणाम विनाशकारी ठरतात. आपण ज्या व्यक्तीवर रागावतो तीच कदाचित आपल्या भल्यासाठी सर्वाधिक कष्ट घेत असते, आणि ही वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभराची पश्चात्तापाची जखम बनू शकतात. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.